ची आज अपरिहार्यता होती. 17 तारीख झाली तरी कामगारांच्या अकाउंटवर सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचा पगार पडला नव्हता. या संदर्भात त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आश्वस्त केलं होतं की सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून दर 10 तारखेच्या आत आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार होईल, पण तो काही झाला नाही. त्याच संदर्भात आज आयुक्त साहेब असतील, कोकरे साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुमित एल्कोप्लास्ट कंपनी आजच कर्मचाऱ्यांचा सर्व पगार करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. 1 वाजल्यापासून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार पडायला चालू होतील. पुढच्या महिन्यापासून प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार आज 10 तारखेच्या आत झाला पाहिजे असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि नाही झालं तर पुढे देखील हे काम बंद आम्ही करणार आणि जे घनकचऱ्याच्या गाड्या आहेत त्या बाहेर पडू देणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की आमचे जे कर्मचारी आहेत ते 10 तारखेच्या नंतर पगार झाल्यानंतर शाळेची फीज असते, त्यांच्या घराचे रेंटचे पैसे द्यायचे असतात, EMI द्यायचे असतात. हे सगळे पैसे ते देऊ शकत नाही ना, त्यांची पण मजबुरी आहे. उद्या त्यांच्या घरी गुढीपाडवा आहे, त्यांच्या घरच्या गुढीपाडव्याला जर त्यांना आपण पगार देणार नसू तर ही सुमित एल्कोप्लास्टचं अपयश आहे ना. म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे. सगळे अधिकारी देखील पॉझिटिव्हली आपल्याला मदत करतायत आणि कर्मचारी देखील काम करण्यासाठी तयार आहेत, पण त्याचा पगार वेळेवर व्हावा एवढीच त्यांची इच्छा आहे. याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा आता त्यांना सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेत की 7 तारखेच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे. जर पगार झाला नाही तर सुमित एल्कोप्लास्टवर ती पेनल्टी लावण्याची देखील आपण तरतूद करतोय, जेणेकरून पगार जर नाही झाला, जसा कर्मचारी उशिरा आला की तुम्ही त्याला पेनल्टी लावता ना, कर्मचारी उशिरा 1 दिवस नाही आला तर त्याचा पगार कट करता, तसाच जर सुमित एल्कोप्लास्टने पुढच्या महिन्यापासून जर पगार दिला नाही तर त्यांना देखील दर दिवसाची पेनल्टी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात येईल. महापालिकेची याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. फेब्रुवारीचं बिल त्यांनी आता सबमिट केलंय. फेब्रुवारी आणि जानेवारीचं बिल सुमित एल्कोप्लास्टने आता सबमिट केलंय या महिन्यामध्ये. त्यांना पण कळलं पाहिजे ना. आणि महापालिकेची जबाबदारी नाही की बिल दिल्यावरती पगार दिला पाहिजे, ही कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी 3-3 महिने पगार द्यायची त्यांच्याकडे तरतूद पाहिजे आणि त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार दिला पाहिजे. आताच दीपेश म्हात्रे साहेबांनी जे सांगितलं, कामगारांचा पगार हा वेळेतच मिळाला पाहिजे आणि ते संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. महापालिकेला त्यांच्याकडून बिल उशिरा प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडूनच उशीर झालाय. तर त्यांनी वेळेत आमच्याकडे बिल दिलं तर आम्हाला ते वेळेत देता येईल. परंतु KDMCनी जरी बिल देण्यास थोडाफार उशीर झाला तर 3 महिन्याचे पेमेंट देणं ही त्या संबंधित कंपनीची जबाबदारी आहे. आणि आम्ही आता त्यांना सक्त सूचना देऊ, यापुढे असे कुठल्याही आंदोलनाची वेळ येऊ नये, कारण यामुळे सगळं शहराला वेठीत धरलं जातं, KDMCला वेठीत धरलं जातं. यापुढे अशा गोष्टी घडू नयेत की त्यांनी दक्षता घ्यावी, याबाबत त्यांना आम्ही आता समज दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.